याचं मी वजन केलेला तो बघा, तुम्ही हातावर ओळखू शकताय का किती मोठा चिंबोरा आहे तो. 200, 1 किलो 300, जवळजवळ मी 1 किलो 900 ग्रॅम पर्यंत मला चिंबोरा आहे. अच्छा. तर आत्ताच्या भावानुसार यांचे 1 किलो 300 ग्रॅमच्या नुसार त्याचे 3000 एका चिंबोऱ्याचे 3000 रुपये. त्याची नजर तर बघा आणि चिंबोरा. अरे बाबा बाबा बाबा, चिंबोरा तुम्ही बघू शकताय की माझा वीत यो बघा, म्हणजे 2 वीत होतात आणि चिंबोऱ्याने जो केलाय ना, डांग पूर्ण फाकवलेत. चिंबोरा किती मोठा. आणि बघा पाण्यातनं बुडबुड येतात, म्हणजे हा ऑक्सिजन आहे. अरे बाबा, डायरेक्ट डांगे पकड ना म्हणते ही. नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, माझा मित्र बंटी जो 2 दिवसाआधी आहे ना नेट फिशिंगला गेला होता, त्याला एक मोठ्या साईजचा ना चिंबोरा भेटलाय. तर तो त्यांनी मार्केटला विकला नाही, तर तो ना त्यांनी ऑक्सिजनवर जिवंत ठेवलाय. म्हणजे पाण्यामध्ये समथिंग त्यांनी असं काहीतरी ठेवलेलं आहे ऑक्सिजन देऊन. तर मी हे पहिल्यांदाच काहीतरी ऐकते. म्हणजे मी आजपर्यंत आहे ना मासे फिश टँकमध्ये ठेवतात ना जिवंत ऑक्सिजन देऊन, ते प्रकार बघितला होता. तर चिंबोऱ्याचा प्रकार हे काहीतरी वेगळाच काहीतरी प्रकार वाटते मला. तर त्यांनी कसा जिवंत ठेवला ना, हे थोडक्यात जाऊन त्याच्या घरी चाललोय मी आणि घरी जाऊन त्याला विचारायचं आहे. तर सर्वात आपण थोडक्यात त्याला माहिती, तो चिंबोरा पण बघायचा आहे आपल्याला आणि त्याची मुलाखत घेऊ आपण. का त्यांनी चिंबोरा तो जिवंत कशासाठी ठेवलाय आणि कशासाठी ठेवलाय आणि तो का ठेवलाय, तर हेच आपण त्याला आता जाऊन तिकडे थोडक्यात विचारायचं आहे. मग तो आपल्याला सांगाल ना, ते आपण तुम्ही पण बघा. आणि मित्रांनो, आजची व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार, कारण की तो चिंबोरा जिवंत कसा ठेवला आणि का ठेवलाय हे पण आपल्याला तिकडे जाऊन त्याच्याकडनं माहिती करून घ्यायची आहे. तर चला सर्वप्रथम तिकडे गेलो का चिंबोरा बघू आणि त्याच्याकडनं थोडीफार माहिती घेऊ. तर चला आपण जाऊया बंटीकडे, मग तिकडे गेल्यावर तिकडेची व्हिडिओ बघूया आपण. तर चला मित्रांनो, आता आपण बंटीच्या घराजवळ आलोत आणि आता घरामध्ये जाऊया. तर बघा, बंटी आणि निहाल दोघं जण बसलेले आहेत. तर मित्रा काय बोलतोस? बस. हा आपला मित्र बंटी आहे आणि ज्याने आपल्याला सांगितलं होता ना की मला चिंबोरा भेटलाय म्हणून, तर तोच आज आपण इथं बघायला आलोय. तर सर्वात आधी आपण त्याला विचारूया की तो जो आणि चिंबोरा भेटलेला कसा ठेवलाय आणि कशासाठी ठेवलाय हे आपण सर्वात आधी विचारूया. तर बंटे, सांग मला, जो चिंबोरा तुला भेटलाय ना, तो तुम्ही अजूनपर्यंत, म्हणजे जो तुझा तो धंदा आहे तर तू विकायला जातस, तुम्ही अजूनपर्यंत तुझ्याकडे का ठेवला, विकलास का नाही? काय माहितीये का, चिंबोरा विकायला गेलो, तिथे काय झालं, नरम कडक हा प्रकार असतो. तर माझ्याकडे तो चिंबोरा आहे ना, तो बऱ्याच म्हणजे कडकमध्येच आहे बहुतेक तो. तर नरम काढला. नरम काढल्यानंतर मला काय म्हणतो, मी नरम काढलं मला द्यायचं झालं. तर एक काम करतो, ते समोरचे बोलले ते 4-5 दिवस होते किलो कडक होते. कडकचा आणि नरमचा काय फरक पडते त्याच्यामध्ये? कडकचा आणि नरमचा जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे त्याच्याने काय फरक पडते, कशामध्ये फरक पडते? पैशामध्ये म्हणजे नेमका कसा काय? पैशामध्ये म्हणजे असा प्रकार आहे, तर 1 किलोची प्राईस 2400 रुपये आहे आणि नरम चिंबोऱ्याची प्राईस आहे 400 रुपये. म्हणजे 1 किलोचा जरी असला तरी नरम असला म्हणून 400 रुपयाला येईल. कडक चिंबोरा 2400 रुपये किलो, हा, नरम मध्ये काढला तर 400 रुपये किलो. म्हणजे डायरेक्ट डबल टिबलचा भाव उतरतोय. म्हणून तुम्हाला जमीन आसमानचा फरक आहे याच्यामध्ये.
अच्छा, मग त्याच्यामुळे तुम्ही तो ऑक्सिजन. पण आता तू मला एक सांग की जो तुम्ही आता त्याला ऑक्सिजन दिलेलं आहे ती तुझ्या डोक्यामध्ये आयडिया कशी का आली? का तुम्ही याच्या आधी कधी केला होतास प्रयोग का तुम्ही कुठे बघितलास? ऍक्च्युली हा प्रकार पहिला एकदा झालेला माझ्यासोबत. हा, कडकच चिमूर होता, नॉर्मली दबत होता, तो चिमूर रिटर्न परत आणलेला. हा, तेव्हा सुद्धा मी त्याला असं ऑक्सिजन देऊन. पण तो असा कडक करून होतोय का? हा, होतो 100%. म्हणजे आता तू त्याला ठेवलेला आहेस, तो कशामध्ये ठेवलास? तो जरा आम्हाला दाखवशील का तू? दाखवेल ना तुम्हाला, आहे ना आपल्या घरातच ठेवलेलं. अच्छा, तर चला पहिला आधी आपण चिंबोरा बघूया, नंतर थोडा आपण त्याला परत एकदा विचारूया. दाखवा आम्हाला तो चिंबोरा जो आहे ना. तर तुम्ही बघू शकताय इथं नियाला आणि सोबत नाकवा आहे. प्रशांत हा मेन नाकवा आहे बंटीचा. बंटी सोबत जाते बोटवरच. म्हणजे जो मावरा भेटते ना, हा प्रशांतच सांगतोय की आपल्या या ठिकाणी आपल्याला मावरा भेटूच्या शक्यता आहेत. कुठं मिळेल कुठं नाही ते त्यालाच माहिती असते जास्त. तर अंदाज आपल्याला तोच देते, त्यानुसार हा फिशिंगचा धंदा करतोय. म्हणजे ज्या ठिकाणी तर बघा, चला चिंबोरा आपण बघूया. तर हा बघा सर्वांमध्ये आपण बघूया, बोर्डाला ऑक्सिजन लावलाय आणि चिंबोरा. अरे बाबा बाबा बाबा, चिंबोरा तुम्ही बघू शकताय की माझा वीत यो बघा, म्हणजे 2 वीत होतात आणि चिंबोऱ्याने जो केलाय ना, डांग पूर्ण फाकवलेत. तो चिंबोरा किती मोठा, आणि बघा पाण्यातनं बुडबुड येतात, म्हणजे हा ऑक्सिजन आहे. अरे बाबा, माझेच औषध राजा. तर आता हा चिंबोरा आपण बघता. अरे बाबा बाबा, तो जरा दमलाय. बघा मोबाईल मध्ये पण आपल्या बसत नाही, म्हणजे तो एवढा मोठा आहे, त्याची साईज बघा. तर बाबा मी पकडत बी नाही. तर आता तुम्ही त्याला आपण थोडक्यात थोडा बंटीला आपण विचारूया की हा जो तुम्ही स्टोअर केलास ना, तो कशा प्रकारे केलास? म्हणजे आज आता खारा पाणी आहे की गोडा पाणी आहे? पाणी जो आहे ना, जर तुम्ही पाण्यात ठेवलास. अरे मी चिंबोऱ्याला समुद्रातलं पाणी आणलंय, खारा पाणी. हा, कमी पाणी ठेवलंय. कमी पाणी का ठेवायला लागतंय? त्याच्या लेवलला ठेवायला लागते ऑक्सिजनसाठी. जास्त असल्यावर काय जगल का नाही जगल त्याची पण. त्याच्यामुळे तुम्ही त्या लेवलमध्ये ठेवलेलं आहे. तर म्हणजे याची डेली रुटीन काय आहे? याला खायला द्यायला लागते का ऑक्सिजनवर जगते? नाही, त्याला खायला देते ना, वाकटी देते. म्हणजे जे वागते आपली ताजी मार्केटमधून विकतले. मी डोलीला जातात, हा. आमच्या तर डोली लागतात ना, हा. डोलीची मी वाकटे आणते किंवा काय मांदेली वाकटी. म्हणजे त्याला मच्छीच खायला खाते का? पण तो मच्छी खाते, तेवढं खाल्ली नाही का द्यायचं दिसते. म्हणजे याच्यात हा एक कसलं तरी डोचूक आहे. म्हणजे हे टाकलेलं का? आता किती टाइम झाला याला टाकून खाऊन? आत्ताच म्हणजे दुपारी एकदा दिलेला खायला, हा. सकाळी एकदा दिलेला. सकाळचा खाल्ला नाही ते दुपारचं. म्हणजे दिवसातनं किती टाइम तरी टाकतोस त्याला? 2 टाइम. अच्छा, बाकी तुकडे टाकते. तर बघा मित्रांनो, हा आहे चिंबोरा आणि किती मोठा आहे ना. बाबा मी ह्याचं मी वजन केलेला. तो बघा तुम्ही हातावर ओळखू शकताय का किती मोठा चिंबोरा आहे तो. तर चला बाकीची माहिती आहे ना मित्रांनो, आपण तिकडे परत एकदा बसूया, याला जरा ढाकूया, कारण की त्याला त्रास नको जास्त द्यायला त्याच्या कारणाने. तर बाकीच्या माहिती आहे ना, तर आपण हा बंटी आहे इथं बसूया, निवांत बसूया आणि मग त्याला सर्व काही विचारूया. तर बंटे, आता तू सर्वात आधी आपल्याला सांग की याचा वजन तू केलास का? जो आता आपल्याला चिंबोरा भेटलाय त्याचं तू वजन केलास का? त्याचं वजन मी केलेलंच आहे. हा, त्या टायमाला बोललो तुझा चिंबोरा. हा हा, काट्यावर ठेवला आणि वजन केला. हा. तर याचा नेट वेट किती आहे? 1 किलो 300 ग्रॅम. 1 किलो 300 ग्रॅम एक चिंबोरा आहे. तर मित्रांनो बघा, 1 kg 300 ग्रॅमचा चिंबोरा भेटलाय. पण तो तुम्ही अजून त्याला स्टोअर करत ठेवलास, तो किती दिवस ठेवायला लागते मग तो कडक होईल आणि मग तो काट्यावर अजून तू एकदा जाशील? त्याच्या आधी मी जो केला ना त्याला 20-25 दिवस झाले. 20 आणि 25 दिवसाच्या मधोमध, म्हणजे जवळपास महिना पकडून चला. हा असेल पण अंदाजे 20-25 दिवस ठेवले. हा, तो कडक झाला. आणि आता याला चिंबोरा म्हणजे आधीचा ठेवलेलास, मग आता जो ठेवणार आहेस किती दिवस, आणि आता याला किती दिवस झाले ठेवलेला आहेस? 5वा दिवस आहे. म्हणजे हो भेटलाय कधी तुला? 4 दिवसाआधी. 4 दिवसाआधी. म्हणजे 4 दिवस तू इथं ठेवलेला आहेस ऑलरेडी, आणि 5वा दिवस आजचा आहे. आणि याला अजून किती दिवस? घालून ऑक्सिजन देऊन त्याला मी असं ठेवलेलं आहे. आणि अजून किती दिवस? अजून
तरी 17-18 दिवस. अजून 17-18 दिवस ठेवशील. तुला समजेल कसा की तो कडक झालाय म्हणून? एक त्याची ओळखण्याची पद्धत आहे. हा, त्याचा पोटाचा भाग आहे ना थोडासा खालसर होतो. अच्छा, मग तू चेक करशील की ते चेक करतील? आणि ते पण चेक करूनच घेतात. 20 दिवसामध्ये तो कडक होणारच 100%. मग जो हा तुला चिंबोरा भेटलाय तो आता तू बोललास की मी नरम असल्यामुळे त्याला दिलाय नाही, मग याचा आता वजनानुसार किती रेट मध्ये तुला देत होते का तू त्याला दिलास नाही? आणि याला जर कडक असता तर किती पैसे याचे भेटले असते तुला मार्केटला? मला या चिंबोरीचे 600 रुपये देत होते आत्ता. आणि याचा नेट वेट किती गेलास तू? ज्या दिवशी मी विकायला गेलो ना त्या दिवशी 600 रुपये देत होते. आणि तू 1 kg 300 ग्रॅम काहीतरी नेट वेट बोललास. 5 दिवसाआधी याचा वजन होता 1 किलो 300 ग्रॅम. त्यानुसार त्याचे पैसे मला 600 रुपये भेटत होते. हा, नरम चिंबोरा म्हणून. तुला हा मार्केटला आता तो कडक भेटलास म्हणजे तू हा बोलतोस ना की मार्केट रेट कडक आणि नरमचा फरक आहे. जर हा तुझा आत्ता चिंबोरा भेटलाय ना 1 kg 300 ग्रॅम तू वेट केलेला आहे, जर हा तुला कडक चिंबोरा असता तर त्याचा रेट काय होता? मग तुला आता या चिंबोऱ्याचे किती पैसे भेटले असते? चिंबोरा मी नेहमी विकते. हां, 1 किलोचे, 1 किलो 200, 1 किलो 300, जवळजवळ मी 1 किलो 900 ग्रॅम पर्यंतचा मला चिंबोरा आलेला. अच्छा. तर आत्ताच्या भावानुसार याचे 1 किलो 300 ग्रॅमच्या नुसार त्याचे 3000 पैसे. एका चिंबोऱ्याचे 3000 रुपये? पहिला एकदा मी प्रयोग केला आणि पैशामध्ये लॉस जाते, त्याच्यामुळे मी दुसऱ्यांदा प्रयोग करते चिंबोऱ्याचा. तर मला तर वाटते होईलच. हां, कारण की मी खायला प्यायला त्यांना देतो, ऑक्सिजन देतो, 4 दिवसांनी 5 दिवसांनी पाणी बदलतो, म्हणजे कडक होत आहे. तर बघा मित्रांनो, त्यांनी हा जो प्रयोग केलाय ना हा पहिल्यांदा मी असा कधीतरी बघितलाय. आधी आपण जे मासे ऑक्सिजन लागलेले म्हणजे फिश टँक करायचे ना ते आपण मासे बघितले होते, पण चिंबोरा हा मी पहिल्यांदा बघितलाय, तो आपला मित्र बंटीकडं. तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली हे तुम्ही पण नक्की ट्राय करा. जर तुम्हाला अशा चिंबोराचा धंदा असेल तर तुम्ही पण ही आयडिया ट्राय करू शकता मित्रांनो. हे करण्यासाठी पण ना थोडीफार मेहनत घ्यायला लागते, कारण की तो मगाशी आपल्याला बोलला की पाणी आहे ना तो किती दिवसांनी बदलते बोललास तो? 4-5 याचं पाणी पण बदलायला लागते. पाणी का बदलायला लागते पण ते नाही सांगितलंस तू? कारण की त्याच्यामध्ये ऑक्सिजन कमी होते. पाणी आम्ही मच्छी टाकतो ना त्याचा वास येते, त्याचे तुकडे राहतात, त्याच्यामुळं बारीक बारीक तुकडे राहतात ना, त्याच्यामुळं तो पाण्यामध्ये ऑक्सिजन कमी होईल, पाणी चेंज करतो. कारण की समुद्राच्या पाण्यामध्ये ऑक्सिजन भरपूर असते, आम्ही कृत्रिम ऑक्सिजन दिलेलं आहे. तर बघूया हा चिंबोरा आहे ना. तर चला सर्वात आधी बंटीला सांगते मी का हातात घेऊन दाखव आपल्याला तो किती मोठा चिंबोरा आहे. चिंबोरा तर भरपूर मोठा आहे, तुम्हाला आपण दाखवलेलाच आहे. तो पकडत आहे, खतरनाक. एक पुढं हटते बंटे, एक पुढं हटते. हा, त्याची नजर तर बघा कसला शार्प आहे, एकदम शार्प. जा ना त्याला पुढे घेऊन जा ना तू. आराम आता त्याला पुढं पहिला कर ना तू. मी तुला सांगते तू ऐकतच नाही. झोपते डायरेक्ट तो अंगावर अटॅक करायला. बघा चिंबोरा पकडासाठी किती कष्ट करायला लागलेत. आणि चिंबोरा पकडलेला आहे. आरामात आरामात आरामात. डांगे पकड डायरेक्ट. तू डायरेक्ट डांगे पकड ना म्हणते. हा बघा चिंबोरा मित्रांनो, तुम्ही बघू शकताय की याने जो चिंबोरा आता पकडल्या हातात असं दाखव. हा, किती मोठा आहे ना तो बघा. तर मित्रांनो हा होता बंटीच्याकडचा चिंबोरा, ज्याने आपल्याला दाखवला होता ऑक्सिजन. तुम्ही बघितलात की त्याने ऑक्सिजन कशा प्रकारे त्याला दिला होता. तर चला मग व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय.